नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आज सकाळी लवकर उठून सगळी कामे आवरली आणि तुळशी मातेची पूजा करायला घेतली. त्यासाठी आज मी सुंदर अशी थाळी सजवली होती. आता वातावरण एवढं सुंदर झालं होतं, पण सूर्यनारायणाचं तर दर्शनच झालं नाही. मग तुळशी मातेला पाणी घालून घेतलं, वंदन केलं, प्रार्थना केली आणि मग सूर्यनारायणालाही पाणी घातलं आणि वंदन केलं. त्यानंतर हळदी कुंकू वाहून अक्षता वाहिल्या. त्यानंतरनं ऊद, धूप, दीप याने आरती केली आणि फुले वाहून भावपूर्ण असा नमस्कार केला. आज होती दीपामावस्या. मग आता दीपामावस्या होती, त्यामुळे दीपामावस्याला घरातील देवाऱ्यामध्ये जेवढे देव आहेत तेवढे सगळे देव घासून घेतले जातात. त्यांना दूध दह्याने अभिषेक घातला जातो. मग मीही ठरवलं आणि मीही आज सगळे देव घासून घेतले आणि त्यांना दूध दह्याने तुपायाने पंचामृताने अंघोळ घातली आणि सुंदर अशा कलश तयार केला. आता कलश बघा किती छान दिसत आहे. कलशावर छान असं स्वस्तिक काढलं. कलशावरचा नारळ आज बदलला आणि माझ्या पूजेला सुरुवात झाली. या दीप अमावस्येचे महत्त्व खूप आहे. आता कलश बघा किती छान दिसत आहे आपला. आता कलश असा रिकामा ठेवायचा नाही, त्याच्या खाली एक डिश ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती ते ठेवायचं. आता माझी मुलगी लहान असल्यामुळे मी असाच कलश वरती मंदिराच्या ठेवते. आता मंदिरात आज मी किती छान पूजा केली आहे बघा, मंदिर किती छान दिसत आहे. त्यानंतरनं मी दिव्यांचीही पूजा करून घेतली होती. छान असे कणकीचे दिवे बनवले होते आणि ते छान असे व्यवस्थित डेकोरेट केले होते. एक पाट मांडून त्याच्यावरती एक पीस टाकून मी छान असे दिवे ठेवले होते आणि छोटीशी रांगोळी काढली होती. किती छान दिसत आहे बघा, तुम्हीही केलं असेल. आणि या दीप अमावस्येला दिव्यांची पूजा ही खूप श्रेष्ठ मानली जाते. मग मी दिव्यांची पूजा करून घेतली. त्यानंतरनं दिव्यांची आरती केली, कहाणी वाचली आणि आरती केली आणि त्यानंतरनं मी देवाला नैवेद्यही दाखवला. देवाला नैवेद्य दाखवून प्रार्थना केली. खरं तर दिवा म्हणजे फक्त उजेड नाही, तो आपल्या घरातील देव आहे. दीपामावस्येनिमित्त सर्व दिव्यांना मी वंदन केले. पूजा एवढी सुंदर झाली होती की घरात खूप छान वातावरण निर्मिती झाली होती. सगळीकडे सकारात्मकताच पसरली होती आणि सगळीकडे छान असा सुगंध दरवळला होता. पूजा पाहून मनाला इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं ना, की खूपच छान वाटत होतं. यानंतरनं मी मुलींसाठी औक्षणासाठी ताट तयार केलं. त्यांच्यासाठीही छान असा एक दिवा बनवला होता आणि माझ्या दोन्हीही मुलींना मी औक्षण केलं आणि बारकी तर खूपच खुश होती. मम्मी करते काय हे तिला समजतच नव्हतं आणि दुसरीही लगेच प्रश्नावर प्रश्न विचारायला लागली की मम्मी हे नक्की असतं काय? मग मी तिला सांगितलं की आज आहे दीपामावस्या आणि आजच्या दिवशी मुलांना ओवाळल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लागतं, त्यांच्या यशात वाढ होते, सुख, समाधान, समृद्धी हे त्यांना मिळतं, हे मी तिला सांगितलं. त्यानंतरनं बाहेर मी रांगोळी काढली होती. तिथेही एक छान असं दिवे ठेवले होते आणि त्यानंतरनं मी गाडीची पूजा करून घेतली. छान अशी गाडीची पूजा झाली आणि आमच्या इथे आज ब्रह्मकमळ आले होते. किती छान हा योग होता. श्रावण महिना सुरुवात आणि ब्रह्मकमळाची मग पूजा करून घेतली. कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा. बाय.